नमस्कार, मी विशाली ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेले आहे एक नवीन व्लॉग घेऊन। तर आज आहे फ्रायडे आणि आज आपला शेवटचा दिवस आहे। उद्यापर्यंत आपल्याला सुट्टी आहे, त्याच्यामुळे मी उठून फ्रेश झालेले आहे, रेडी पण झालेले आहे ऑफिसला जाण्यासाठी। आता मी दूध पिन आणि मग मी निघेन। आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे, कालचा व्लॉग मी एंड केला आणि त्याच्यानंतर आमच्या लकीला आम्ही वॅक्सिन दिली। तर म्हणजे जे डॉक्टर आहेत ते आमच्याच बिल्डिंगमध्ये खालच्या फ्लोअरला राहतात, तर त्यांच्याकडे घेऊन गेला होता माझा भाऊ त्याला, आणि तो अजिबातच ऐकत नव्हता वॅक्सिन घेण्यासाठी। आणि कसं त्याला दिलं तरी आम्हाला असा डाऊट आहे पाहिजे त्यानं डॉक्टरने दिलं आहे की नाही, पण ठीक आहे। मग त्याच्याबरोबर आता लकी एकदम काल असं पूर्ण जे डोळे भरले होते, रड्यासारखा झाला होता, कारण दुखत वगैरे असेल त्याला। एकत्र त्याने आय थिंक 2 का 3 इंजेक्शन दिले। एक आय थिंक असं रेग्युलरली देतो आपण, ते एक रेबीजचं होतं आणि अजून काहीतरी होतं जे मला माहिती नाही आहे। तर आता लकी एवढा वेळ झोपलेला आहे, तर तो उठतो, पण आज एकदम आरामात झोप येते। आणि आज पण मी निघाले आणि आज पण माझ्या मीटिंग्स आहेत, तर मला लवकरच यावं लागणार आहे। असं वाटतं आहे की पुढचा आठवडा पण असंच होणार आहे की लवकर यावं लागेल, कारण कंटिन्यू 3 ते 6 तुम्ही मीटिंग्स ठेवल्यानंतर, आणि मीटिंग्स असं आहे इवन दो तुम्हाला जर काही बोलायचं नसेल किंवा यू नेवर नो ना कोण काय कधी विचारणार, आणि तुम्हाला अवेलेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे। तर मग ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे मी नाही करू शकत, कारण की आजूबाजूचा आवाज वगैरे येतो। सो आपल्याला एक शांत प्लेसच लागतो, एक तर ते ऑफिस असतं किंवा एक तर ते घर। ऑफिसमध्ये मी 6 पर्यंत बसू नाही शकत, कारण मला नंतर यायला खूप उशीर होतो, त्याच्यामुळे जाऊ द्या। चला आता मी दूध वगैरे पिते आणि निघते। मी एक मिनटं थांबा, मी ऑफिसवरून आली आहे 4 वाजता, ठीक आहे। आणि 4 वाजल्यापासून मी कामच करते आहे, प्लस मीटिंग्स होत्या, ज्या मीटिंग्स 6 वाजून गेल्यास तरीसुद्धा संपत नव्हत्या। आणि माझी चेन पडली म्हणजे माझ्या हातातच आली, तुटली ती, तर ती मी बाजूला ठेवली आहे। ते एकदम थकायला झालं आहे मला, पण मला जिमला जायचं आहे, त्याच्यानंतर मला पार्लरमध्ये पण जायचं आहे, त्याच्यामुळे चला आता मी फ्रेश होते, काहीतरी खाते, चेंज करते आणि मग आपण जिमला जाऊया। आता मी रेडी झाले आणि मी चालली आहे जिमला। माझं आता वर्कआउट झालेलं आहे आणि आता मी जाते पार्लरला। चला, मी जस्ट आता आली आहे आणि जाते घरी। मी पार्लरमध्ये गेले होते आयब्रोज आणि अपर लिपसाठी, आणि एवढं पेन करते काय माहिती तिने कोणत्या रागात ओढलंय आज, पण ठीक आहे, आता काहीच नाही करू शकत। आणि मला खूप भूक लागली आहे, कारण मी जिमला जाताना काहीच नाही खाल्लं, फक्त कॉफी पिऊन गेले होते। त्याच्यामुळे आता मी जाणार आहे, आधी जेवणार आहे, मग आपलं स्किन केअर वगैरे करूयात। तर गाईज मी आले आहे घरी आणि मला प्रचंड भूक लागली आहे। मी बघा फोकस होत आहे का, मी फेस वगैरे पण वॉश नाही केला, कारण की मला जरा फेस पॅक वगैरे लावायचं आहे। म्हटलं आधी जेवून घेते। तर आता मी जेवणात आपल्याकडे आहे छोलेची भाजी आणि चपाती, तर आधी जेवते मग फेस पॅक वगैरे लावेल। हे बघा आता वाजले 10:50 आणि मी केस वगैरे जरा तेल वगैरे लावलं आहे। मी धुणार नाही उद्या केस, कारण परत खराब होणार, मी संडेलाच धुणार आहे, पण थोडीशी अशी रफ वाटत होती म्हणून तेल लावलं आहे, वेणी घातली आहे आणि हे फेस वॉश करून फेस पॅक लावला आहे, कारण खूपच डल झाला होता फेस, आणि वीकमधून एकदा तर लावलं पाहिजे, पण खूप आळशी आहे। म्हणजे जेव्हा मी पुण्याला होते ना तेव्हा अशी काही गरज नव्हती पडत, कारण एवढे मी कुठे जात नव्हते, पण आता रोज ट्रॅव्हलिंग, धूळ माती, तर त्याच्यामुळे फार गरजेचं आहे। तरी पण बघा नीट नाही लावलं का काय माहिती, सुटतं ते वेगळं दिसतंय। मी आज हिमालयाचं वापरलं आहे रोज, म्हणजे लास्ट टाईम मी एव्हरेस्टचं वापरलं होतं, तर ते खूप छान बसलं होतं। हे एवढं काही नीट नाही बसलं आहे, मला तेच आवडतं, पण ते नव्हतंच त्यांच्याकडे। मग आता म्हटलं काय करणार, मग मी घेतलं आणि लावलं आहे। आणि मी जेवण, मला एवढी भूक लागलेली आज ना, कारण मी जिमला जाताना काही खाल्लं नव्हतं, फक्त कॉफी पिली होती, आणि वर्कआउटमध्ये पण अशी एनर्जी थोडीशी कमी वाटत होती, पण ठीक आहे। आणि काय झालेलं, मी ऑफिसवरून आले त्याच्यानंतर काय बोल, म्हणजे मी ऑफिसमधून निघाले तेव्हा मला माझ्या मॅनेजरचा मेसेज आला की हे आहे जे आज सबमिट करायचं आहे वगैरे, आणि मला असं आहे की भाई आत्ता पुढे 2 तास तर मी काहीच करू शकत नाही, कारण की मला ट्रॅव्हलिंग करून घरी जायचं।
तर मी कशी बशी एकदम पटपट पोहोचले 4 वाजता घरी. 4 नंतर माझ्या बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या, तरी पण लकीली 4:30ची जी मीटिंग होती ना ती कॅन्सल केली त्यांनी, कारण की फ्रायडे असल्यामुळे क्लायंटचे कॉल्स वगैरे पण असतात. तर ती मीटिंग कॅन्सल केल्यामुळे मला थोडासा वेळ पण भेटला. तर मी 4 ते 6 असं एवढं कम्प्लिटली करून 6, सव्वा 6 वाजता ते पाठवलं. मग ते सबमिट झालं. मग त्याच्यानंतर मी असं मला रिलॅक्स व्हायलासुद्धाच टाईम मिळालेला नाही. आणि प्लस मला उद्या सकाळी जायचं आहे बाहेर, तर ती पण एक गोष्ट आहे. म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे, तर मी चालले आहे माझ्या मावशीकडे. तर ते तुम्हाला त्या उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की दिसेनच. मी मास्क लावून किती बडबड केली आहे. ठीक आहे, आता मी थोडंसं जरा 1-2 मिनटं त्याच्यामध्ये झालेत, 7-8 मिनटं ठेवते आणि वॉश करून घेते. तर गाईज मी जस्ट फेस वगैरे वॉश केलेला आहे. आय डोंट नो ग्लो दिसतोय की नाही, पण मी त्याच्यासाठी अर्धा तास तर घालवलेला आहे. आणि आता मी काय करते, आजच्या दिवसासाठी तर सगळंच ऑलमोस्ट झालेलं आहे. आता मी उद्या नेसणार आहे साडी. तर त्यासाठी आता मला साडी तर तसं मी कालच चॉईस करून ठेवलेली कोणती नेसायची आहे. तर ज्वेलरीमध्ये थोडंफार बघायचं आहे की मी काय घालू शकते, तर त्यात आपण करूया. तर गाईज माझं आता सगळं पॅक वगैरे करून मी ठेवलेलं आहे. सगळी जी काही ज्वेलरी असेल, जास्त तर मी काय करणार नाही आहे, फक्त कानातले घेतलेत आणि मे बी लिप बामच लावेल, पण बघू. आणि आता लिप बाम लावला आहे तर असं वाटतं की मी लिपस्टिक लावून झोपते, पण फक्त लिप बाम आहे. आणि ते पण मी नव्हते लावणार, पण मग सकाळी असे खूप ड्राय वाटते लिप्स म्हणून मग मी लावलेलं आहे. आणि सकाळी एकदम लवकर उठून म्हणजे 4:30 वाजता उठावं लागेल, 5:30 निघावं लागेल, कारण की 6ची ट्रेन आहे खोपोलीला जाण्यासाठी. तर एकदम पटकन उठून आवरून फटाफट करून निघावं लागेल. आणि जाताना साधेच कपडे घालून जाणार आहे. नंतर येताना साडी नेसूनच मग डिरेक्टली आत्याकडे वगैरे, तो जो काही सगळा प्लॅन आहे तो मी तुम्हाला उद्या नीट एक्सप्लेन करून सांगेनच. सध्या आता सगळं झालेलं आहे आणि मी आता झोपून जाणार आहे, कारण की झोप नाही झाली तर मी उठणार नाही. आणि एक तर मला विकेंडला लवकर उठायची सवय पण नाही आहे, त्याच्यामुळे आता चला मी झोपते. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा बरं का. आणि आपला उद्या रक्षाबंधनचा खूप जास्त छान असा व्लॉग नक्की येणार आहे, तर त्यासाठी सुद्धा वाट बघा. भेटूयात आपण उद्या परत एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.